नमस्कार. स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये. आज आपण पारंपरिक पद्धतीने चुक्याची हटून किंवा गरगटी भाजी बघणार आहोत. त्यासाठी इथे मी चुक्याची एक जुडी घेतलेली आहे. ती निवडून घ्यायची आहे. तिच्या मोठ्या मोठ्या अशा कवळ्या काड्या देखील घ्यायच्या आहेत. काड्यांमध्ये खूप जीवनसत्व असते. निवडल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशी बारीक चिरून घ्यायची आहे. धुताना 2 ते 3 पाण्याने धुवावी. त्यामध्ये भरपूर अशी माती निघते. भाजी शिजवण्यासाठी इथे मी एक कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये ही आपल्याला भाजी घालायची आहे. हरभऱ्याची डाळ मी इथे अर्धा तास भिजत घातलेली आहे. ती पाववाटी घालायची आहे आणि पाववाटी शेंगादाणे घालायचे आहेत. यामध्ये 2 वाट्या पाणी घालून ही आपल्याला शिजून घ्यायची आहे. चुक्याची भाजी शिजण्यास फार वेळ लागत नाही. तुम्ही ही भाजी कढईमध्ये किंवा पातेल्यामध्येही शिजून घेऊ शकता. डाळ आणि शेंगादाणे हे असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि कुकरचे झाकण लावून याची आपल्याला एक शिट्टी घ्यायची आहे. पालेभाजी खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असते. त्वचेसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी पालेभाज्या ह्या खाल्ल्याच पाहिजेत. इथे आपली चुक्याची भाजी शिजून तयार झालेली आहे. त्याचे आपण पाणी काढून घेऊयात. हे पाणी तुम्हाला वापरायचे असेल तर वापरा, नाही वापरले तरीही चालेल, परंतु या पाण्यात खूप पौष्टिकता असते. याचे सर्व पाणी काढून घ्यायचे आहे आणि यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे, म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घालायचं आहे. पीठ हे जास्त घालू नका, नाहीतर भाजी घट्ट होते. मस्त ही अशी हटून घ्यायची आहे. याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. ही भाजी आपल्याला 12ही महिने मिळते, परंतु पावसाळ्यात याचे प्रमाण जास्त असते आणि त्याची चव देखील पावसाळ्यातच खूप छान लागते. आपण भाकरी, पोळी, भात या भाजीसोबत खाऊ शकतो, परंतु गरम गरम खाण्यात जी मजा असते ना, ती खरंच वेगळी आहे. ही भाजी आपली हटून तयार झालेली आहे. भाजीचं शिजलेलं पाणी यामध्ये मी घालत आहे आणि अजून थोडंसं पाणी याला लागत आहे. भाजी आणि पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला ही भाजी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला ही भाजी गॅसवर ठेवून शिजवायची आहे. त्याच्या अगोदर आपण यामध्ये हळद पाव चमचा घालायची आहे. तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. इथे मी अर्धा ते पाऊण चमचा तिखट घालत आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एका छोट्या लिंबा एवढा गुळाचा खडा घालायचा आहे. तिखट, मीठ, हळद हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि लहान गॅसवर ही आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. शिजत असताना तिला असे मधून हलवून घ्यायचे आहे. बेसन पिठामुळे बुडाला लागण्याची शक्यता असते. इथे आपली भाजी मस्तपैकी शिजून तयार झालेली आहे. याला आपण तडका देणार आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी इथे 2 चमचे तेल घालत आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी आधी तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर जिरे घालायचे आहेत. मोहरी आणि जिरे सोबत घातले तर जिरे जळतात. जिरे तडतडले की यामध्ये लसणाचे बारीक केलेले तुकडे घालायचे आहेत. लसूण थोडा या भाजीला जास्त घालायचा आहे. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे घातलेले आहेत. उभी चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि इथे मी पातळ असे खोबऱ्याचे काप केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. हे यात फोडणीमध्ये मस्त असे लालसर परतून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे, नाहीतर ही फोडणी आणि खोबरं जळते. यामध्येच आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग डायजेशनचं काम करतो. ही फोडणी अशी मस्तपैकी लाल होऊ द्यायची आहे. यामध्येच आपल्याला पाव चमचा लाल तिखट घालायचं आहे. लाल तिखटामुळे भाजीचा कलर मस्त येतो आणि गॅस बंद करायचा आहे. हा तडका किंवा फोडणी या भाजीमध्ये आपल्याला घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. याचा तवंग किंवा तर्री किती छान दिसते पहा आणि चवीलासुद्धा खूप 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 भारी लागते. इथे आपली चुक्याची आंबट गोड भाजी अशी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.